गुंतवणूक गुणक त्यालाच इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लेयर असं म्हटलं जातं. गुंतवणूक गुणक ही केन्सियन अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. एका अर्थव्यवस्थेत स्वायत्त गुंतवणुकीत दिलेल्या छोट्याशा वाढीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात किती मोठी गुणाकाराने वाढ होते हे गुणकाच्या मदतीने समजते. उदाहरणार्थ, सरकारने रस्ते, पूल, धरणे बांधण्यासाठी गुंतवणूक केली तर त्या कामांमुळे कामगारांना मजुरी मिळते. साहित्य उत्पादकांकडे मागणी वाढते, त्यामुळे उद्योगांना फायदा होतो आणि रोजगारही वाढतो. या वाढत्या रोजगारामुळे लोकांकडे उपलब्ध झालेले उत्पन्न पुन्हा खर्चात परावर्तित होते व पुढे नवीन उत्पन्न निर्माण होते. अशा रीतीने एका गुंतवणुकीमुळे उत्पन्नाची सतत वाढ होत राहते आणि अर्थव्यवस्थेत गुणाकार परिणाम त्यालाच मल्टिप्लेअर इफेक्ट घडतो. हा गुणक दिलेल्या सूत्रानुसार मोजला जातो, ज्यात MPC म्हणजेच प्रत्यावर्ती उपभोग प्रवृत्ती त्यालाच मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम म्हटलं जातं. MPC जितकी जास्त असेल तितका गुणकाचा प्रभाव अधिक दिसून येतो. मंदीच्या काळात मागणीत वाढ करण्यासाठी सरकार गुंतवणूक वाढवते, तेव्हा हा गुणक परिणाम राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार वाढण्यास विशेष मदत करतो. म्हणूनच समष्टी अर्थशास्त्रात गुंतवणूक गुणक हा आर्थिक वाढीचे विश्लेषण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. महाराष्ट्र सेट आणि UGC नेट अर्थशास्त्राच्या परीक्षेसाठी गुंतवणूक गुणक हा अतिशय महत्त्वाचा अभ्यासाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गुंतवणूक गुणक या विषयाचा अभ्यास करणं, ह्या टॉपिकचा अभ्यास करणं अतिशय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे.